महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका अशा घटनेची चर्चा सुरू आहे जी ऐकून मोठमोठ्या राजकीय पंडितांचे सुद्धा डोळे पांढरे झाले आहेत। राजकारणात असं म्हटलं जातं की ज्याच्या जास्त जागा त्याची सत्ता। पण महाराष्ट्रातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत सध्या जे काही घडलंय ते या नियमाला पूर्णपणे छेद देणारं आहे। इथे एक असा पक्ष आहे ज्याने तब्बल 50 नगरसेवक निवडून आणले आहेत। 50 हा आकडा काही लहान नाही। कित्येक वर्षांच्या मेहनतीनंतर संघर्षानंतर एका पक्षाला 50चा टप्पा गाठता आला। सत्तेसाठी बहुमताचा जादुईचा आकडा 62 आहे आणि हा पक्ष सत्तेच्या अगदी उंबरठ्यावर उभा होता। असं वाटत होतं की आता फक्त औपचारिकता बाकी आहे आणि सत्ता स्थापन होणार। पण राजकारणात टायमिंग किती महत्त्वाचं असतं याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला। ज्या पक्षाला वाटत होतं की आपण सत्तेत बसणार तो पक्ष आज विरोधी पक्षात बसण्याची शक्यता आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत 50 जागा जिंकूनही भारतीय जनता पक्ष सत्तेपासून दूर फेकला गेला आहे आणि भाजपला या विरोधी बाकावर बसवण्याचं काम विरोधातल्या काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने नाही तर त्यांचेच मित्र ज्यांच्यासोबत ते राज्यात मांडीला मांडी लावून सत्ता भोगत आहेत त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केला आहे। विशेषतः खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेली ही खेळी भाजपच्या जिव्हारी लागली आहे। निकाल लागून काही दिवस झाले आहेत। इतके दिवस जी शांतता होती ती शांतता नसून एका मोठ्या राजकीय वादळाची पूर्वसूचना होती हे आता स्पष्ट झालंय। आज आपण या व्हिडिओमध्ये याच हाय व्होल्टेज पॉलिटिकल ड्रामाचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा निकाल लागला आणि परिस्थिती त्रिशंकू झाली। 122 जागांच्या या सभागृहात कोणालाच स्पष्ट बहुमत मिळालं नाही। शिंदे गटाला 53 जागा मिळाल्या, भाजपला 50 जागा मिळाल्या आणि राज ठाकरेंच्या मनसेला 6 आणि शिवसेना ठाकरे गटाला 11 जागा मिळाल्या। सर्वांना हेच वाटलं की राज्यात भाजप आणि शिंदे गट एकत्र आहेत, महायुती आहे, त्यामुळे कल्याणमध्येही 53 आणि 50 एकत्र येतील। 103चा मोठा आकडा होईल आणि सत्ता स्थापन होईल। भाजपचे 50 नगरसेवक या स्वप्नात होते। भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण यांनाही वाटत होतं की शिंदेचे 53 आहेत, आपण 50 आहोत, त्यामुळे सत्तेत आपल्याला सन्मानजनक वाटा मिळेल। कदाचित पहिली 2.5 वर्ष महापौरपद किंवा महत्त्वाचं स्थायी समिती अध्यक्षपद भाजपला मिळेल। पण पडद्यामागे सूत्र वेगळीच हालत होती। निकाल लागल्यानंतरच्या काही दिवसात खासदार श्रीकांत शिंदे यांनी भाजपच्या कोणत्याही नेत्याशी संपर्क साधला नाही। ना रवींद्र चव्हाणांची चर्चा झाली, ना देवेंद्र फडणवीसांशी बोलणं झालं। एक गूढ शांतता होती आणि काल अचानक या शांततेचा भंग झाला। एक अत्यंत गुप्त सर्जिकल स्ट्राईक पार पडला। श्रीकांत शिंदे यांनी भाजपला पूर्णपणे अंधारात ठेवून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी संपर्क साधला। मनसेचे 6 नगरसेवक या निवडणुकीत किंग मेकर ठरले होते। श्रीकांत शिंदे यांनी मनसेला सत्तेत सहभागी करून घेण्याची ऑफर दिली जी मनसेने स्वीकारली। त्यानंतर जे घडलं ते लोकशाहीच्या इतिहासात क्वचितच घडतं। शिंदे गटाचे सर्व 53 नगरसेवक, मनसेचे 6 नगरसेवक, ठाकरे गटाचे काही नगरसेवक आणि काही अपक्ष असून असे सगळे मिळून 64 नगरसेवक एका गुप्त ठिकाणाहून थेट नवी मुंबईच्या कोकण भवनमध्ये पोहोचले। कोकण भवन हे कोकण विभागीय आयुक्तांचे मुख्यालय आहे। तिथे जाऊन या 64 जणांनी एका नवीन आघाडीची कायदेशीर नोंदणी केली। कायद्यानुसार निवडणुकीनंतर जर काही पक्ष एकत्र आले आणि त्यांनी गट नोंदणी केली तर त्यांना सभागृहात एकच गट मानला जातो। श्रीकांत शिंदे यांनी नेमकं हेच केलं। त्यांनी विभागीय आयुक्तांकडे 64 सह्यांचे पत्र दिले आणि त्याच क्षणी भाजपचा सत्तेचा पत्ता कट झाला। कारण आता कायदेशीररित्या 64 नगरसेवकांचा हा शिंदे मनसे गट बहुमतात आला आहे आणि 50 नगरसेवक असलेला भाजप जो सत्तेचा प्रबळ दावेदार होता तो आता अधिकृतपणे विरोधी पक्ष ठरला आहे। ही घटना भाजपसाठी खूप मोठा अपमान आहे, कारण 50 नगरसेवक निवडून आणूनही भाजपला आता विरोधी पक्षनेतेपदावर समाधान मानावं लागणार आहे। पण प्रश्न असा पडतो की श्रीकांत शिंदेंनी आपल्याच मित्र पक्षासोबत असं का केलं? राज्यात एकत्र असताना इथे कल्याणमध्ये इतकं टोकाचं पाऊल का उचललं? याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला मुंबईच्या दिशेने बघावं लागेल। सध्या मुंबई महानगरपालिकेत काय चालू आहे? मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि भाजपला कोणत्याही परिस्थितीत मुंबईचा महापौर भाजपचाच हवा आहे। तिथे भाजपचे नेते आशिष शेलार आणि खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिंदे गटाची प्रचंड कोंडी करत आहेत। मुंबईत भाजप शिंदे गटाला स्पेस द्यायला तयार नाही। तिथे शिंदेंना दुय्यम वागणूक दिली जात आहे। आम्ही मोठे भाऊ, तुम्ही लहान भाऊ अशी वागणूक तिथे शिंदेंना मिळते। या गोष्टीचा राग ही सल श्रीकांत शिंदे यांच्या मनात होती। त्यांना संधी हवी होती आणि ती संधी त्यांना कल्याणच्या निकालाने दिली। श्रीकांत शिंदेंनी ठरवलं की तुम्ही मुंबईत आमची मान दाबणार, ठीक आहे, मग कल्याणमध्ये आम्ही तुमचा श्वास कोंडू।
हे सरळ सरळ जशास तसे राजकारण आहे. श्रीकांत शिंदेंनी भाजपला एक कडक मेसेज दिलाय की कल्याण डोंबिवली हा आमचा बालेकिल्ला आहे आणि इथेच आमचंच चालणार. जर तुम्ही मुंबईत मैत्रीचा धर्म पाळणार नसाल तर कल्याणमध्येही आम्हीही तुम्हाला सत्तेपासून दूर ठेवू. त्यामुळे कल्याणमध्ये जे घडलं तो फक्त सत्तेचा खेळ नसून मुंबईतल्या अपमानाचा बदला आहे. पण या कथेला अजून एक पैलू आहे आणि तो म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा. या संपूर्ण महानाट्याची सुरुवात खरं तर निवडणुकीच्या आधीच झाली होती. 2015 मध्ये जेव्हा निवडणूक झाली होती तेव्हाही भाजप आणि शिवसेना वेगळे लढले होते. 2015ला शिवसेनेला 52 आणि भाजपला 42 जागा मिळाल्या होत्या. तेव्हा निकालानंतर दोनही पक्ष एकत्र आले होते आणि सत्ता वाटून घेतली होती. पण 2026 मध्ये रवींद्र चव्हाण यांनी एक वेगळी भूमिका घेतली. त्यांना वाटलं की आता भाजपची ताकद वाढली आहे, नरेंद्र मोदींचा प्रभाव आहे, राज्यात आमचं सरकार आहे, मग आपण शिंदेंच्या कुबड्या का घ्यायच्या. रवींद्र चव्हाणांना कल्याण डोंबिवलीतून शिंदेंचं वर्चस्व संपवायचं होतं. त्यामुळे रवींद्र चव्हाणांनी निवडणुकीपूर्वी एकला चलो रेचा नारा दिला. त्यांनी जाहीर केलं की भाजप स्वबळावर लढणार. हा निर्णय साधा नव्हता. हा थेट श्रीकांत शिंदे यांना आणि पर्यायाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेलं ओपन चॅलेंज होतं. रवींद्र चव्हाणांना विश्वास होता की ते 100हून अधिक जागा जिंकतील आणि शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ले ठरवतील. निवडणुकीत भाजपचे नगरसेवक वाढले, 42 वरून 50 वर पोहोचले. हे रवींद्र चव्हाणांचं यश नक्कीच आहे, पण सत्तेचं गणित ते विसरले. 50 जागा जिंकूनही सत्तेसाठी लागणारा 62चा आकडा त्यांच्याकडे नव्हता. जेव्हा निकाल आला तेव्हा रवींद्र चव्हाणांना वाटलं की निवडणूक संपली, आता आपण मित्र आहोत, शिंदे आपल्याकडे येतील. पण इथेच त्यांचा अंदाज चुकला. श्रीकांत शिंदेंनी हा इगोचा प्रश्न केला होता. ज्यांनी आम्हाला निवडणुकीत संपवण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी आमचा बालेकिल्ला हायजॅक करण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता आम्ही सत्तेत का घ्यायचा, हा विचार शिंदे कॅम्पमध्ये पक्का झाला होता. आणि म्हणूनच 2015 प्रमाणे युती न करता श्रीकांत शिंदेंनी भाजपला पूर्णपणे बाहेरचा रस्ता दाखवला. रवींद्र चव्हाणांना स्वबळाचा नारा त्यांच्याच अंगलट आला. 50 नगरसेवक असूनही सत्ता नाही आणि आता भाजपला थेट विरोधी बाकांवर बसावं लागण्याची शक्यता आहे. यात सर्वात जास्त फायदा कोणाचा झाला तर राज ठाकरे आणि त्यांच्या मनसेचा. ज्या मनसेला लोक संपलेला पक्ष म्हणत होते त्याच मनसेचे 6 नगरसेवक आज किंग मेकर झाले आहेत. भाजप आणि शिंदे यांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ झाला आहे. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे संबंध अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत, हे आपण अनेकदा पाहिले. श्रीकांत शिंदेंनी त्याचाच वापर केला. भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर तुम्ही आम्हाला साथ द्या अशी ऑफर मनसेला दिली गेली आणि मनसेने ती स्वीकारली. आता चित्र स्पष्ट आहे. कल्याण डोंबिवलीचे महापौरपद शिंदे गटाकडे जाणार आणि मनसेला सत्तेत उपमहापौरपद किंवा स्थायी समितीसारखी महत्त्वाची पदं मिळतील. या संपूर्ण प्रकरणाचा भविष्यावर काय परिणाम होईल तर आता पुढील 5 वर्ष कल्याण डोंबिवली महापालिकेत एक विचित्र आणि विरोधाभासी चित्र दिसेल. सत्तेत महायुती नाही तर शिंदे मनसे युती असेल आणि 50 नगरसेवक असलेला बलाढ्य भाजप विरोधी बाकावर बसून गोंधळ घालेल. विचार करा, राज्यात ज्यांची सत्ता आहे, महापालिकेत ज्यांचे 50 नगरसेवक आहेत, त्यांना आता विरोधी बाकावर बसावं लागणार आहे. हे चित्र लोकशाहीत दुर्मिळ आहे. तर दुसरीकडे या घटनेचे पडसाद राज्य पातळीवर नक्कीच उमटतील. स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे. वरती राज्यात आपण मित्र आहोत, मग खाली कल्याणमध्ये आपल्याला शत्रूसारखी वागणूक का, हा प्रश्न भाजप कार्यकर्ते विचारत आहेत. पण राजकारणात भावनांपेक्षा पॉवर गेम महत्त्वाचा असतो. श्रीकांत शिंदे यांनी सिद्ध केलंय की ते आता केवळ उपमुख्यमंत्र्यांचे सुपुत्र नाहीत तर एक मुरबी आणि चाणक्य नीती अवगत असलेले राजकारणी आहेत. त्यांनी 50 जागा जिंकणाऱ्या बलाढ्य भाजपला स्थानिक पातळीवर लोळवलं आहे. सारांश हाच आहे की कल्याणच्या या लढाईत सध्या तरी शिंदे जिंकले आहेत आणि चव्हाण हरले आहेत. 50 नगरसेवकांचं संख्याबळ असूनही राजकीय डावपेचात भाजपने मार खाल्ली आहे. हा कल्याणचा पॅटर्न आता ठाणे आणि मुंबईच्या आगामी निवडणुकांवर काय परिणाम करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. कारण कल्याणची ही आग आता मुंबईपर्यंत पोहोचणार हे निश्चित आहे. श्रीकांत शिंदेंनी भाजपला हे दाखवून दिलंय की मैत्री हवी असेल तर ती बरोबरीनेच करावी लागेल, दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. तुम्हाला काय वाटतं? श्रीकांत शिंदेंनी भाजपला घाट दाखवून बरोबर केलं का? तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि राजकारणाच्या अशाच आणि सविस्तर विश्लेषणासाठी आपल्या थोडक्यात चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.